जुलै महिन्यातला चौथा आणि श्रावणातला पहिला सोमवार होता. रात्रभर पावसाची टिपटिप चालली होती. भल्या पहाटे साखर झोपेत असताना शंकरच्या स्वप्नात गजरा आली. ती नुसतीच रडत होती. तिला समजवत असताना त्याला जाग आली. तिच्या आठवणीने मग त्याच्या पापण्या मिटू शकल्या नाहीत. तास दीड तास कुशी बदलत राहायला लागलं. फटफटीत झाल्यासारखं वाटलं म्हणून खाली जायचा विचार करून तो उठला. जिनेच्या 2-3 पायऱ्या उतरल्यावर आबांच्या खोलीत लाईट चालू असलेली त्याला दिसली. मांजराच्या पावलांनी त्याला खाली जायला लागलं. तो खोलीच्या दाराजवळ गेला. खोलीत आबा आणि माईंची कुजबूज चालू होती. आबा माईला म्हणाले, "फशे पाठ झाली, या वेळेला तू बाहेर यायला नको होतं." पोरं झोपल्यावर येणार होते, पण जाग नाही आली." "अगं पण शंकर उठतो ना अभ्यासाला पहाटे, तो कधी खाली येईन नेम नाही." मला जरा संशय यायला लागलाय हो. गोधाशी त्याची घसट वाढल्यासारखी वाटते. अर्ध्या रात्री तो कधी पण खाली येईल, नाही तर गोदावरती जाईन. अहो तीच काळजी मला धनी. पोराला अजून मिसरूड नाही फुटलं, पण आवर कशी घालणार त्यांना? मला सुनाला सोडू हिथं येता यायचं नाही. मग आपण असं केलं तर आपण मळ्यातल्या पडवीत भेटू. लय शहाणे तुम्ही, दिवसा ढवळ्या वय. हे तिशी दिस कामाला माणसं असतात. शिवाय मैनीच्या पडळीकडं सारख्या चक्रा चालू असतात. मग काय करायचं? मी आठवड्यातनं एक दिवस रात्री 12 नंतर येत जाईन तुमच्या इथं. जमन का? इलाज नाही धनी. गुरुवारी येत जाईन. आता जाते. शंकर मग तिथं थांबला नाही. भराभरा जिना चढून वरती गेला. 15-20 मिनटं पलंगावर पडून राहिला. शरीर सुखाची चटक फार वाईट असते. तनामनाला आवर घालणं अवघड असतं. भिंतीवरच्या घड्याळाकडे बघितलं. 5:45 वाजायला आले होते. आता तो बिनधास्तपणे खाली गेला. मधलं दार ढकललं, आत गेला. माई बंब पेटवत होती. त्यांनी विचारलं, पाणी भरलं का बांबात?" "भरलं. मी आलो सांडासला जाऊन." "आज श्रावणातला पहिला सोमवार आहे माई. आंघोळ केल्याबरोबर महादेवाला पाणी घालायला जायचं मला." "काय नवस बिवस केला काय महादेवाला?" "माझा जन्म झाला सोमवारी म्हणून तुम्ही आवडीनं माझं नाव ठेवलं शंकर. मग त्या नावाची शान राखायला पाहिजे ना." "संडासला जातो ना तू? पाणी आहे का नाही ते सांग." "पाणी आहे शंकर भाऊ, बिंदास जा. रात्री कॅन्डात आम्ही 2 बादल्या टाकल्यात." सुंदर तोंडावरचं पांघरूण काढून म्हणाली, "झोपेत बरळत नाही ना तू? मग रांजणात एक बादली घेऊन जा." "कॅन्डात पाणी नसलं तर आवाज दिला मी. तुला टाईमपास करायचा असेल तर मी जाऊन येते बाबा." सुंदर उठून बसत म्हणली, "जमायचं नाही. गोठणीपर्यंत जाता नाही येणार मला." संडासकडे जाताना शांताबाईने अंगण झाडताना दिसली. तिला बघून शंकर म्हणाला, "मुंगसाचं तोंड पाहिल्यासारखं वाटते वहिनी." "माझं तोंड बघितलं ना का नाठाळ माणसाचा दिस कधी वाया जात नाही. रामप्ररी शोभा बोलायला आईबापाने शिकवलं नाही का वहिनी?" "भाऊजी चड्डीत होईन आता, जा बिगिनी." आंघोळीला बसल्यावर शंकर मुद्दाम गोदाला म्हणाला, "गोदे पाठ घासता येते का तुला?" "का? तुमची आई गालहरीला गेली का?" "जन्मदात्या आईला काम सांगणं बरं वाटत नाही. शिवाय तुझा हात आहे ना आई, लय रखरखीत आहे. गोदीचा हात मऊ आहे." "गोदा उठ, झाडलोट करायला बाहेर जा." "तिला गडवा घासून ठेवायला सांग माई. मी घासीन. तुझी आंघोळ व्हायची अजून. तुझ्यासारखी लोळायला जात नाही मी कुठं." "लोळायला कुठं जायला कशाला पाहिजे? आपलं घर छानसं 2 दालनी आहे माई. शिवाय अंगण झाड लोटली तर अर्धा तास पुरत नाही. दे घासणी. तुझ्या तोंडाला लागणंच मूर्खपणाच आहे." आंघोळीनंतर माईने त्याला विचारलं, "चहा ठेवू का गब्बर?" "नाही नको. पाणी घालून आल्यावर नाश्त्याबरोबर." "लयच खडतर तपश्चर्या चालू केली शंकर भाऊ," सुंदर म्हणाली. "अगं या टावाळासाठी महादेवाला घाम नाही फुटणार पुरी." "काय टावाळके केले सांग." "अरे चालता चालता लोकांची वासरं पारडं करडं सोडून देतो. भिवाचं पांढरं गाढव तर रोजच. ते म्हाताऱ्या बायांच्या चोळ्याचं गळत गावभर फिरतंय. खोराडी उघडतो. वाळत घातलेल्या परकाराच्या नाड्या कापणं हा तर तुझा आवडता छंद आहे. भांडणं लावतो, कळे लावतो, खावचाड बोलतो, टिंगल मस्करी करतो. काय काय सांगायचं अजून? हे बघ वात्रट माणसं समद माझ्या नावावर खपावत्यात माई. नाही पाठायचं तुला? दे गाडवा दे. घासून ठेवलाय पण समजलो तुझ्या पणचा अर्थ. आण कोंडातल्या पाण्याने पुन्हा घाशीन."
नेहमीच्या मार्गाने शंकर महादेव मंदिराकडे गेला. कुंडातल्या पाण्यानं गडवा भरून घेतला. जास्वंदीला बरीच लाल फुलं लागलेली दिसली. 4-5 तोडून सभामंडपाच्या पायऱ्या चढायला लागला. समोर नजर गेली. गजरा गाभाऱ्याच्या दाराजवळ उभी राहिलेली दिसली. आश्चर्याबरोबर धक्का बसला. सभामंडपात पाय ठेवताच ओम नमः शिवायचा जप करत गजराजवळ गेला. तिला आत चढण्याची खूण करून गाभाऱ्यात शिरला. गडव्यातलं पाणी शिवलिंगावर टांगलेल्या बोक्यासारख्या गडव्यात ओतलं. त्यातून संततधार सुरू होताच पिंडीजवळ गुडघे टेकले. भक्तिभावानं फुलं ओतून पिंडीवर मस्तक ठेवलं. गजरानं शिवलिंगाचं दर्शन घेताच उजवी घालून ते गाभाऱ्याबाहेर पडले. शंकरने तिला विचारलं, कधी आली तू? काल दुपारी. सहज आली की? नाही, मी कायमची आली. सांगून आली? नाही, सांगून नाही. त्या कांडे सराला चांगली सुनवून आले. पाटील सरपंचापुढं लय गायावाया करत होता. चूक पदरात घ्या, पुन्हा होऊ देणार नाही म्हणला होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांसमोर मी त्याची कसली भेडभाडच ठेवली नाही. मग तो तुला न्यायला कशासाठी आलता? ती रखेली पैशासाठी अडून बसली होती म्हणून आलता पाय चाटायला. त्यांचा तंटा कधी मिटला? तिलाही गरज होतीच ना. मी पुन्हा नांदायला आल्याच्या समजताच गेली हापिसात त्या नालायकाचे पाय धरायला. मग तुझी आणि तिची भेट झाली का नाही? नंदेला घेऊन गेले होते तिच्या समाचाराला. आम्ही दोघांनी पासली पाडून चांगली ठेचूनच काढली. तुझ्या नवऱ्याला कळलं का? 2-3 दिवस लय थैथयाट करत होता. मारायला पण धावला होता. मग माझ्या हातातला कोयता आणि माझा रणचंडीचा अवतार बघून घाबरला. त्यांनी हात उचलला असताना मी त्याच्यावर एक तरी घाव घातला असता. स्वतःला मर्द समजतंय शेळपट. मग इकडे येताना अडवलं नाही तुला कोणी? अरे सासू नंद ढाळत होत्या अश्रू, पण त्यांचंच नाणं खोटं. त्यामुळे त्यांना हिंमत नाही झाली. आणि तुझा नवरा हातात कोयता घेऊन बाहेर पडले होते. नवऱ्याला म्हणले हिंमत असेल तर हे अडवायला. तुझ्या एका तरी हाताची खांडोळी करून मी माणगाव पोलीस स्टेशन गाठील. सांगितलं त्याला, म्हणलं तुझ्या नाकावर टिचून दुसरा नवरा करणार आहे. 20-25 माणसं गंमत बघायला गोळा झालती. माझ्या धाडसाचं कौतुक करत होती. तुझं धाडस क्षणिक होतं गजरा. तडजोड करीन म्हणाली होती तू. उभ्या आयुष्याचा प्रश्न होता तुझ्या. मग काय त्या नालायकाची बटकीन म्हणून राहायला पाहिजे का? अगं उचलेलं शिवायचं असतं, फाडायचं नसतं. तुझं तत्त्वज्ञान आहे ना, चुलीत घालायच्या लायकीचं आहे. व्यवहारात चालत नाही ते. अरे इच्छा नसताना काळ जाऊ दगड ठेवून नांदायला गेले ते. आयुष्याची बरबादी व्हावी म्हणून गेले नव्हते तिकडं. गोड बोलल, विनंत्या केल्या, उद्याचं भाकीत करून बघितलं. काय उपयोग नाही झाला. आणखीन कसली तडजोड करायला पाहिजे रे? हा विषय उघडण्यात आता अर्थ नाही. आज पहाटे तू माझ्या स्वप्नात आलती. बोलत काय नव्हती, फक्त रडत होती तू. आज पण तुला वाण्याच्या दुकानाकडनं जायचं आहे का? नाही, मी लांब दिसलो तरी बी होता त्याला माझा संशय येतो. कशाचा? ते म्हाताऱ्या बायांच्या चोळ्याचं गळणारं त्याचं पांढरं गाढव मी सोडल्याचा संशय आहे. ते गाढव उकिरडे धुंडतच नाही, चोळे शोधत गावात फिरतंय ते. भिवता त्या फक्त काळ्या गाढवाच्या पायाला दोरीने बांधतात. आणि बाकीच्या दोन्ही गाढवाला त्यांना दावच माहिती नाही. त्यांच्या पायांना फक्त हात लावून बांधल्यासारखं करायचं. रातभर एका जागेवरनं हालत नाहीत ते. याचा अर्थ पहाटे कोणीतरी पांढऱ्या गाढवाच्या पायाला हात लावून जात असणार. आणि त्याचा आळ मात्र माझ्यावर. कोण त्याच्या पायाला हात लावून जात असन? मला रांजा काकूचा संशय येतोय. मी तिला एप्रिल फुल केलं ना. बेवात आता दारेच्या आंब्याहून पडल्याचं. आल्या वाटेनं येणार तर? आता तू म्हणशील त्या वाटेनं येणार. आज संध्याकाळी भेट होणार म्हणायची. नेहमीच्या ठिकाणी रात्री 8 वाजता. पाऊस असेल तर मंदिराच्या उगवतीच्या भिंतीलगत 3-4 फूट जागा कोरडी ठणठणीत असती. बॅटरी घेऊन येतो. एखादी बारदानाची फाळी आणू का? हरकत नाही. वडाच्या खोडाजवळ थांब, मग जाऊ आपण भीतीकडं. चालेल. चल आता चहाला थांबणार का? नकाराला कारणच नाही. आज सोमवारचा उपास धरतो. शिव पार्वतीच्या लिंगाचं बघतंय मी. म्हणजे महादेवाची पिंड ग. श्रावण महिन्यात लागोपाठ 2 वेळा गोधा माहेरी जाऊन आले. पहिल्यांदा नागपंचमीला. आबामाईने आपल्या रिवाजाप्रमाणे तिच्याबरोबर संतोषला सोबतीला देऊन ईद पाठवला होता. संतोष 2 दिवस आजोळी राहिला. 3ऱ्या दिवशी भाऊजाईसह नांदूरला परतला. दुसऱ्यांदा रक्षाबंधनासाठी तिच्याबरोबर सुंदर गेली होती आजोळी. सुंदर पण 2 दिवस चिकोडीला राहून 3ऱ्या दिवशी श्रावण पाठी घेऊन नांदूरला परतली.
4-5 दिवस मध्यंतरी जाऊ दिल्यावर माई गोदाला म्हणाली, गोधा, अगं चिकोडीला जाणं आता तुला माहिती झालं असेल. तू जाणती झाली, शिकली सवरलेली आहे तू. इथून पुढं तू एकटी माहेरी जा ये करायची हां. फाट्यापर्यंत जीप, तिथून एसटी. अवघड काय नाही. नांदूरला येताना बी तसंच. हां, आता मला सगळं माहिती झालं आत्या. मी एकटी जा ये करू शकन, कोणाची सोबतीची गरजच नाही मला. काय आहे गं, पोरांच्या शाळा बुडायला नको. सासरा शेती कामात गुंतून पडलाय. त्यांना काय हरघडी तुझ्याबरोबर पाठवणं शक्य नाही. आत्या नका काळजी करू. प्रत्येक वेळी कोणाला तरी सोबतीला घेऊन माहेरी जाणं मलाच लाजिरवाणं वाटते. दिवस कोणासाठी कशासाठी थांबून राहत नाही. 12 तासांनी उगवला दिवस मावळत असतो. रात्र पण 12 तासांची. रात्रीनंतर पुन्हा सूर्योदय. दिवस रात्रीचं हे रहाटगाडगं अगदी काळापासून, अनंत काळापासून अव्याहतपणे चालू आहे आणि ते अनंत काळ चालत राहणार आहे. भगवंताची ही किमया आघात आहे. सृष्टी निर्माण करून त्यांनी किड्या मुंग्यांपासून सगळ्यांना हलतं चालतं बोलतं ठेवलं आहे. पोट देऊन प्रत्येकाला धडपडायला लावलं आहे. हा एवढ्या मोठा जगाचा पसारा तो कसा काय सांभाळतो हे एक फार मोठं अनाकलनीय कोड आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे त्याचं वरदान. थक्क करून टाकणारे त्याचं कल्पनेपलीकडचं आश्चर्य. नद्या, नाले, दऱ्या, डोंगर, झाडं, झुडपं, लतावेली, पशुपक्षी, ऊन वारा, जीवजंतू, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, चंद्र, सूर्य आदी सगळं निर्माण करताना त्या निर्मात्याला किती सायास करायला लागला असेल. हे सगळं मती कुंठित करणार आहे. माहेरी जाऊन भावाला राखी बांधून आल्यानंतर शुक्रवारी गोदा सासूबरोबर शनिवारच्या बाजारासाठी वांगी मिरच्या तोडायला मळ्यात गेली होती. दुपारच्या जेवणानंतर वांगी तोडताना पाणी आणायला जायचं फक्त निमित्त झालं. बांधावरची कडूबाबळीची काटेरी फांदी तिला दिसली नाही. फांदीवरती पाय पडला. काटा पायात घुसला. डोळ्यावर अंधारी आली. मटकन खाली बसली. बसता बसताना मैनाला जोरांदा हाक मारली. मैना धावत आली. कुजलेल्या फांदीचा काटा उपटताना मध्येच मोडला. गोधा तशी कणखर होती, पण पायात घुसलेल्या काट्याच्या वेदना मस्तकाला जाऊन भिडल्यामुळे तिच्या डोळ्यातनं आसवं ओघळायला लागली. मैना धावत पडळीकडे गेली. सुई चिमट्याचं नाचकिडं घेऊन आली. गोदाच्या विव्हळण्याची पर्वा न करता तिने आस्ते आस्ते कोरून 10 मिनिटात चिमट्यानं काटा उपसून काढला. अर्ध्या इंचाचा भरला. जखम रक्ताळली म्हणून तिच्यावर दगडी पाल्याचा रस सोडताना माई मैनाला म्हणाली, मैना, गोदाला लगबगीनं गावात पोस्टी करून ये. पाय बाहेरवले, हिला चालताना यायचं. आबांना 100 खाणं द्यायला सांगा की माई. कशाला? थोडा बाजार आणायचा आहे, गावातून येताना येते घेऊन. मैनाच्या खांद्याचा आधार घेऊन गोधा 1.5 पायावर गावात गेली. आईचं दूधच आठवलं तिला. सोफ्यावर नेऊन बसवताच मैनानं तिला विचारलं, सुया बिब्याचा डबा कुठे आहे ग गोधा? आहे तिकडं चुलीवरच्या कोनाड्यात. पायाला बिब्याचा चरका देते, रग मरून जाईन. काटा कुजलेला होता. बिब्याचा 2दा चरका देऊन रग मेली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मिठाच्या गरम पाण्यात 15-20 मिनटं पाय बुडवून ठेवला तेव्हा गोधाला उभं राहता यायला लागलं. एकाही कामाला तिला हात लावता आला नाही. संध्याकाळी जेवण करताना शंकर तिला म्हणाला, आजपासून माईचा वारसा चालवायला सुरुवात करतो गोदे. कसला वारसा? हेच हांतरुणावर पडून राहायचा. माई, काट्याच्या निमित्ताने हिला 8-15 दिवस पलंगावर सहज पडून राहता येईल नाही का? वरच्या पलंगावर नाही, खालच्या पलंगावर म्हणतोय मी. दुसऱ्याची दुखणी खरी वाटत नाहीत, खेळ वाटतात का तुला? खरी दुखरी बोखरवाड्यात पाहायला मिळतील. आबा पण ऐकते ताई. लाग खायला. बायकोच्या काट्यानं तुझी भूक पळून गेली असेल तर हात धुवून जा बाहेर. अगं माई, आबा पण हात आकडून बसलेत. त्यांना पण हात धुवायला सांगणार का तू? पोरा, मला पण आजारी पडावंसं वाटायला लागलंय. हरकत नाही. घरादारातल्या कामाने तुमची हाडं खिळखिळी झाली असतील. अची 12 घडी पाठ करा फक्त. मी करतो तुमची सेवा. शनिवारी दिवसभर गोधा अंथरुणात पडून होती. काट्याच्या जखमेची वेदनेऐवजी आग चालू झाली होती. झोपण्यापूर्वी आबा म्हणाले, काटा विषारी असणार फशे, त्यामुळं आग होती. गुळाचा चरका देऊन बघ. आग थांबली नाही तर गोदाला दवाखान्यात न्यायला लागन. गुळाच्या चरक्याऐवजी बिबवा कांदा गरम करून ठेचून बांधते. फरक पडला नाही तर बघू सकाळी. अगं उद्या मांगी मिरच्या तोडायला पाहिजे. बाजारभाव काय? काय वांगी 30-35, मिरच्या 40-50 रुपये 10 किलो. 8-10 दिवसांनी वाटाण्याचा तोडा सुरू करायला पाहिजे.
वाटाण्याला सध्या सोन्याचा भाव आहे फशी. माल चांगला वाटतोय, 40-50 हजाराला मरण नाही. एवढे पैसे ठेवता कुठं बाबा तुम्ही? बोराबाळांसाठी थोडा खर्च करायला हात का आकडता घेता कळतच नाही. काय कमी पडलं रे तुम्हाला? अहो तुम्ही आबा मोजून पैसे देता. मित्रमंडळींना साधा चहासुद्धा पाचता येत नाही मला. सुंदर गोधीचं नाव पुढं करून सतत काही ना काहीतरी मागत असती. माईच्या तिजोरीत माझ्यासाठी खडखडाट. माझ्या पायातल्या चपला झिजल्या आहेत. सासऱ्यांनी दिलेलं मनगटी गाढ्याळ बंद पडले. मोबाईलचा जमाना आला आबा. मला अभ्यासाला खुर्ची टेबल नाही. पंख्याच्या धडधडीनं नीट झोप लागत नाही. मला टेबल लॅम्प पाहिजे. बनियन फाटल्यात. पांघरायच्या रागाला बोळं पडल्यात. छत्रीचा दांडा मोडलाय. लोकांच्या घरात जाऊन बघा एकदा. उद्यापासून याला कारभारी करा धनी. संसार प्रपंचासाठी लय लागतं पोरा. होय का? फक्त आपल्या संसार प्रपंचासाठी लागतं का? लोकांनी 2 चाकी 4 चाकी गाड्या घेतल्या, आपल्याला अजून सायकल बी घेता नाही आली. स्वतःला प्रगतिशील शेतकरी म्हणवता ना तुम्ही. काय केली हो प्रगती? जहाज वापायला जा. डोकं दुखायला लागलं. पैसे तू पण आज जा, त्याच्याशिवाय याची टकळी काय बनवणार नाही. बाहेर जाण्यासाठी आबा उठले. शंकर चुकीचं नाही बोलला धनी. तुम्ही ना सगळं थट्टेवारीच नाही आता. अंगात ताप भरल्यामुळे दुसऱ्या दिवशी गोधा कोमेजलेल्या अवस्थेत अंथरुणातून बळेच उठली. माई तिला म्हणाली, तू गोधा आंघोळ करू नको, हातपाय तोंड धु फक्त. जीभ चांगली खरडून काढ. नाश्ता कर, तापाची गोळी घे, तासभर पलंगावर जाऊन पड. दवाखान्यात जाऊन यायला पाहिलं आपल्याला. चपात्या करून झाल्यावर माईनी सगळ्यांना नाश्त्याला बोलवलं. आबा वगळता सगळे आत येऊन बसले. ताटात फक्त चपाती बघून संतोषने विचारलं, भाजी नाही केली माय? नाही केली. रात्रीचं बेसन आहे, खाऱ्या मिरच्या आहे, देऊ का? बेसन दे. अभ्यास करताना कधी दिसत नाही बाळा तू. शंकर म्हणाला, करतो. याचा खिसा आहे ना गोट्याने आणि कावड्याने भरलेला असतो बरं का शंकर भाऊ. आणि तू सागर गोटे खेळती ते? मी अभ्यास करून खेळते. श्रावण चालू असताना गेल्या रविवारी यांनी काय केलं विचार? मासे पकडून खाल्ले. दिवसभर गोट्या कावड्या खेळत होता. निबंध लिहिला नाही, गृहपाठ लिहिला नाही, म्हणून गुरुजींनी लय धोपाटला याला असं कळलं. संतोष, सुंदर म्हणते ते खरं आहे का? संतोष रडायला लागल्यावर शंकर म्हणाला, तू रडायचं नाटक करू नको. आबांना येऊ दे, मग सांगतो. काय सांगतो? याला अभ्यास करायचा नसला तर मारवाड्याच्या दुकानात पुड्या बांधायला ठेवू, नाही तर गुर्रा वळायला पाठवीत जाऊ. संतोष रडत बाहेर निघून गेला. अंगणात आबांना भेटला. त्यांनी समजूत घालून त्याला आत आणलं. नाश्ता करताना माई शंकरला म्हणाली, गोधाला दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे शंकर. मग जा की, कोणी अडवलं तुला? माझ्या मागं माणसं आहेत, वांगी मिरच्या तोडायच्या आहेत. मग काय आबा घेऊन जाणार का? नाही रे बाबा, तू घेऊन जा. एखादं इंजेक्शन देऊन आण. कोण? मी? आश्चर्याचे. काय भलतं बोलती तू? अगं हिला तर तू माझ्या वाऱ्याला बी फिरकू देत नाही. मी काय सांगितलं शिकवलं तर तुझी सगळी तपश्चर्या पाण्यात जाईल ना. ही अवघड कामगिरी माझ्या सोपू नको माई. शंकर जा ना बाबा. कशाला उगर रक्त आठवतो तू? हो पण माईचं वचन भंग होईन, त्याचं काय आबा? माझं चिपाड होईन म्हणून मला गोदाची उब लागू द्यायची नाही, हा तुम्ही संगनमतानं केलेला ठराव महिन्याभरात मोडीत काढणार का तुम्ही? कशाला पिपळाची साल वाढायला लावतोय? फार पालिशी करू नका धनी. 200-300 रुपये ठेवून जावा, आपोआप जाता येते. चपला, बनियन जोड, एखादी लेडीज छत्री, दुसरी जेंट्स छत्री, सुंदर गोदीसाठी गन पावडर, फेअर अँड लवलीसाठी 200-300 आणखीन 1000 भर घातली ना तर जाईल. महागड्या गरजानंतर महिन्याभरानं पूर्ण केले तरी चालतील आबा. मला पण चपला पाहिल, बनियन पाहिल. संतोष, तू आमच्यात विघ्न आणू नको. उद्या पहाटे आबांबरोबर वांगे मिरच्या विकायला तू जा. मान्य का आबा? काय तुला नकार द्यायची सोय नाही राहिली? काय रे, आई बापाला खिंडीत गाठायची विद्या तुला कोणी शिकवली? तुमच्याकडनं शिकलो आबा. जेवण होताच गोदा दवाखान्यात जाण्यासाठी शंकर मागोमाग निघाली. माई देखत शंकर तिला म्हणाला, लंगडी घालायचं, सोंग बस कर, सरळ 2 पायावर चालायचं. लकवा झाल्यासारखं नाही चालायचं. 100-125 पावलं चालून गेल्यावर शंकर तिला पुन्हा म्हणाला, माझ्या खांद्याचा आधार घेऊन चालायला हरकत नाही गोदे. नाही नको. आबा माईच्या सुनेनं लाजाबरू सोडली म्हणतील. चलती मी हळूहळू. स्टँडवर शुकशुकाट होता. पानटपरीजवळ जाऊन शंकरने विचारलं, अण्णा काय भानगडे शुकशुकाट दिसतोय?
अरे 11 वाजा आले भाऊ, 10 वाजता एस टी गेली, 10:30 वाजता खांड्या गेला, लवकर नाही का यायचं? काय मनगटावरलं का ढळ बंद पडले लक्षातच नाही आलं अण्णा. त्यातून बरोबर हे 1.5 पायाचं दुखणं. घ्या बसून, खंडोबाचा खाटर येईल 10-15 मिनिटात. शेडमध्ये जाऊन बसतो. लाडक्या आस्तुरीला हनीमून अगोदर पहिल्यांदा फिरायला घेऊन चाललोय. माईच्या जागत्या पाऱ्यामुळं घरात बोलता भेटता येत नाही म्हणून रुसून बसली होती. आस्तुरीवर बरंच प्रेम दिसतंय. काय करणार अण्णा, वेळेला नावडती केळं आणि वनवासाला नाशकी सीताफळं गोड मानून घ्यायला लागतात. गोधा डोळे वटारून शेडकडे गेली म्हणून शंकर म्हणाला, अण्णा जातो. रागून गेल्यासारखी वाटती. शंकर शेडमधल्या बाकावर गोधा शेजारी जाऊन बसला. गोधा बाजूला सरकले आणि म्हणाली, लय लाडात येऊ नको. रुसून बसले. फिरायला घेऊन चालला वय तुम्ही? नावडती नासकी म्हणताय. टिंगल कळत नाही का ग तुला? पण वेळ काळाचं बंधन नाही का तुम्हाला? हे बघ, मी सांगणार आहे ते ऐकणार आहे का तू? काय तू वेगळं सांगणार? टिंगल मस्करी नाही तर फाजीलपणा. तू मुकी झाली, लाजायचं नाटक करते म्हणून टिंगल मस्करी करायला लागते. लाजायला आडं नाही आहे का तू? ये जवळ, बायको आहे माझी तू. जवळ आहे. आता काही चिकटून बसू का? चिकटू नको, खेटून बस. ये ग, आत्ता बघायला पाहऱ्याला माई नाही इथं. हे बघ, ती तुझी सासू असली तरी मी नवरा आहे. माझ्याबरोबर आयुष्य घालवायचं तुला. मी जे सांगेल ते निमूटपणे ऐकायचं, कळलं का? सारखं सारखं सांगायला लावायचं नाही. काय सांगणार? मी तुला काही सांगन शिकवण म्हणून माईला वाटते भीती. मला पण भीती वाटते. आबांनी मला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली आहे गोदे. सोपं आहे वय एवढं? तुला माझ्या भावना समजणार नसतील तर माझ्यापुढं दुसरा पर्याय नाही. दुसरं लग्न काय अवघड नाही मला. मग बस बोंबलत. मंदा वहिनी मजा करून आली. आपला अजून कशाचा पत्या नाही. तू बसती सारखी सासूला धरून. मी पडतोय रात्रभर तळमळत. तुला काय सगळं उलगडून सांगाय पाय का? मला काही सुचत नाही. आठवण येत नाही का माझी? येते. आत्यानं दम दिलाय पण. मी तिच्या देखत तुला हाताला धरून माडीवर ओढत नेला पाहिजे का? असं काय करू नका. आत्या नसल्या ना मी येत जाईल माडीव. सालाबादप्रमाणे गणपती उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. वेळच्या वेळी पडलेल्या पावसामुळे रब्बीची पिकं शेतसरीत जोमानं फोफावली होती. नांदूरमधल्या बड्या बागायतदारांचे मळे तरकारी भाजीपाल्याच्या पिकांनी बहरले. रोजच्या रोज बोरगाव माणगावला जीपा टेम्पोनं माल जायला लागला. हातात पैसा खुळखुळायला लागल्यामुळे बागायतदारांच्या ओढ्या चालू झाल्या. लहान लहान शेतकरी खुशीत होते. कोणी दारूचे प्याले रिचवत होते तर कोणी प्रीतीची रंगपंचमी साजरी करत होते. माघारणी सासूरवाशिणी आपल्या सुखस्वप्नात दंग होऊन जोडीदारांशी रासक क्रीडा करण्यात रंगून गेल्या होत्या. एकंदरीत काय तर गावभर धमाल चाललेली होती. भाद्रपदातला पितृपंधरवडा अर्धा अधिक उरकत आला होता. शनिवारचा बोरगावच्या बाजाराचा दिवस. बाजाराच्या दिवसाची शंकरच्या कॉलेजची वेळ 8 ते 11 होती. कॉलेजमधनं बाहेर पडताना शंकर आनंदाला म्हणाला, आनंदा, मला भाजी मार्केटमध्ये जायचं आहे. परवा माझे आजोबा जेवायला यायचे आहेत म्हणून 3-4 भाज्या न्यायच्या आहेत. येतो का? नाही येत. अक्कानं बोलवलं आहे, तिच्याकडे जातो. मग 1-1:30 वाजेपर्यंत एक स्टँडवर. दाजी घरे असले तर काय सांगवत नाही रे. मग दोघे 2 दिशांना गेले. शंकर बाजारपेठेतून भाजी मार्केटकडे चालला असताना गजरा अचानक त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली. गालात हसत आनंदानं म्हणाली, अरे तू भेटावं असं घरनं निघाली ना तेव्हापासनं वाटते. तू कुठं निघाली इकडं? अरे कुठं म्हणजे काय, बाजारपेठे ही. 2-3 ब्लाऊज पीस, पाय पुसण्या सगळं घ्यायचं आहे मला. एखाद्या हार्डवेअरमध्ये जायचं आहे. बाबांनी पक्कड आणि 20-22चे 2 पाने आठवणीने आणायला सांगितले. आणखीन काय खरेदी? श्रीखंड, आमसूल, चहा पावडर, हिंग, साबण. भाजी मार्केटकडे नाही जायचं का? तुला भाज्या घ्यायच्या असतील तर घेईन की. चल हॉटेलात बसू. अरे मी जेवण करून आले. रस्त्यात बोलतो बरं ना, बरं दिसत नाही गाजराबाय. मला पोटात भार टाकायला पाहिजे. मला कंपनी म्हणून खा काहीतरी. चल, बऱ्यापैकी हॉटेलात चल. पण पुढच्या नेहरू चौकात आसरा रेस्टॉरंट नावाचं चांगलं हॉटेल आहे. आसरा रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावरच्या कोपऱ्यात ते जाऊन बसले. शंकरनं स्वतःसाठी मिसळपाव आणि गजरासाठी कांदा भाजीची ऑर्डर दिली. त्यांनी गजराला विचारलं, सोबतीला होतं कोणी? होती की. कोण कोण? दगडू नाना, दोंडू आत्या, चंपा आत्या, सोना मावशी, रंजा काकू. सगळी ठेवणीतलीच होती म्हणायची. हां, रंजा काकू सोडायला तयार नव्हती.
ती बाथरूमला गेली, मी आले निघून. तुझ्या कॉलेजपर्यंत येणार होते. पण इथं निवांत भेट झाली, चांगलं झालं नाही का गाजरा? काही सांगायचं आहे का तुला? आपण भेटतो आपल्या सुखासाठी सोमवारी, पण उद्या नको ते काय घडलं तर काळजी वाटायला लागली. अरे विज्ञान लय पुढं गेलंय शंकर. अनेक प्रकारच्या संतती प्रतिबंधक गोळ्या मार्केटमध्ये आल्यात. मी महिला डॉक्टरचा सल्ला घेतलाय, त्याबाबत काळजी नको. पण किती दिवस आपलं चालायचं? माझा कटाळा आला का? कटाळा यायचा प्रश्न नाही. तुझ्यासारखी सुंदर मैना असताना स्वर्गीय सुख मिळते मला गाजरा. गोधा नात्यानं तुझी बहीण लागली नसती ना तर हे बघ, मला तिच्या सुखात विष कालवायचं नाही. 25 जानेवारीला मला माहेर येऊन 6 महिने पूर्ण होतील. मग बाबा माझ्यासाठी दुसरं स्थळ शोधतात. पण लगे घटस्फोट नाही मिळणार तुला. मी घटस्फोटाची काळजीच करत नाही. त्या नालायकानं माझी कायद्याची परवानगी घेऊन रान ठेवली का? मला पात्रात घ्यायला विनाट कुणी तयार होईन. पळवापळवीचा जमाना आहे. पाठ लावायचा प्रकार आहेच. कायद्याला कोणीच भीक घालत नाही. तुझ्या बघण्यात एखाद दुखवट्याचं स्थळ असलं तर सांग. गरीब असला दुबळा असला तरी चालेल, फक्त कष्टाळू पाहिजे आणि निर्व्यसनी. तोपर्यंत आपलं असं चालू राहणार. समजलं? समजलं. तो वेटर काय पाव आणायला बेकरीत गेला का विचार? ओ वेटर साहेब, अहो मिसळपाव कांदा भाजीची ऑर्डर दिली, काय आचारी संपाव गेला काय तुमचा? नाही भाऊ, कांदा भजी संपली म्हणून आचारी ताजी काढतोय. अहो लवकर पाठवा. या बाईसाहेबांना नर्सिंग होममध्ये जायचं चेकिंगला. उपाशी पोटी येऊ नका असं डॉक्टर म्हणले म्हणून आलो तर इथं 5 मिनिटात ऑर्डर पूर्ण होती. वेटरनं थोड्या वेळात ऑर्डरच्या प्लेटी त्यांच्यासमोर मांडल्या आणि विचारलं, बटाटा भजी काढली भाऊ. आणि 1 प्लेट. खाणं सुरू झाल्यावर गाजरा म्हणाली, आपल्या भेटीचं ठिकाण बदलायचं का? दुसरं सोयीचं ठिकाण नाही गाजरा. मग वार बदलू. कोणता? सोमवारऐवजी शनिवार. चालेल, मला काय तुझी रोजच आठवण येते. तुझ्या सुट्टीच्या दिवशी दुपारी एखादं ठिकाण ठरवू. मामला चोरीचा आहे गजराबाई. हा रोज आठवण येते म्हणला ना तू? गजरा मिश्किलपणे म्हणाली. खाणं आटोपल्यावर बोलली, आपण आहे ना अगोदर माझ्या बाजारपेठेतल्या खरेद्या उरकू, मग भाजी मार्केटकडे जाऊ. मग तसं लगेच स्टँड गाठता येईन. तू म्हणशील तसं. आधी हार्डवेअर. पुढच्या सुभाष चौकात माझ्या माहितीतला हार्डवेअर आहे. लय लांब नाही ना? अगं 300-400 पावलं होय. बोलत हास्य विनोद करत ते सुभाष चौकात गेले. अरे ही तर कुठं दिसत नाही हार्डवेअर. समोर बघ की, श्रीराम हार्डवेअर. वाचता येते ना तुला? योगायोग म्हणजे कमला दुकानातल्या गल्ल्यावर बसली होती. शंकरला दुकानात शिरताना बघून खुर्चीतनं उठत आश्चर्यानं म्हणाली, या पानसरे साहेब, कशी काय वाकडी वाट केली? काय ह्या बाईसाहेब बाजारपेठेत भेटल्या म्हणून माघारी यायला लागलं. आत या की. अगं आज बाजाराचा दिवस आहे कमला. आमच्यामुळं तुमचा खोळंबा नको. काही खोळंबा वगैरे होत नाही शंकर. बऱ्याच दिवसांनी तुझे पाय आमच्या दुकानाला लागलेत. माणिक शेड दिसत नाहीत काय? बाहेर गेले काय? आहेत, गोडाऊनमध्ये गेलेत. त्यांना बसायला खुर्च्या देत गजराकडे बघत कमला म्हणाली. खुर्चीवर बसता शंकरने विचारलं, तू कशी काय दुकानात आज? 2 घडी नाही आले म्हणून यायला लागलं. आणि आनंदाला कुठे सोडलं? तो गेला अक्काकडं. तेवढ्यात कमलाचा भाऊ आतनं आला. शंकरला नमस्कार करून गजराकडे वेधक नजरेनं म्हणाला, कधी आले शंकरराव? काय आत्ताच आलो 5 मिनिटापूर्वी. या कोण? ही माझ्या मावस मामाची मुलगी गजरा. कमलाला भेटायला आले काय तुम्ही? नाही शेठजी, हिला पक्कड आणि 20-22चे 2 पाने घ्यायचे. सुभाष, समोरून 4-5 कॉफी, ऑरेंज बिस्किटाचे 2 पुढे आणा आधी. अहो नाही, खायला नको शेठजी, कॉफी घेऊ. तुम्ही नेहमी येता शंकरराव. तुमची पाहुणी पहिल्यांदा आमच्या दुकानात आली. यांचं गाव कुठलं शंकर? नांदूरचीच. पहिल्यांदा बघते मी यांना. अगं ही मेवणीबाई 10वीपर्यंत आपल्या शाळेत शिकली. मग आज काय कॉलेजला दांडी मारली का शंकरराव? नाही नाही, कॉलेज करून स्टँडकडे जात असताना मधीच ही भेटली. हा ना, जोडीदाराला कुठं सोडला? तो गेला त्याच्या बहिणीकडं. ताई तू बस याच्याजवळ, मी बघतो गिराईक. माणिक शेठ बहिणीला म्हणाले. कमलानं त्यांच्याकडे 3री खुर्ची मांडली. तिच्यावर बसली. स्मितवदनानं म्हणाली, शंकर, तुझ्या पाहुणीला भेटून मला आनंद झाला. आमचा गावरान पाखरू बघून सगळ्याला आनंद होतो कमला. मी उठून बाहेर जाऊ का? गजराने ओशाळून विचारलं. कॉफी घेतल्यावर धरून नाही ठेवणार तुम्हाला मी, कमला तिला म्हणाली. बापू दुकानाकडं नाही फिरकत का? येतात कधीतरी.
बरे आहेत ना? बरेच म्हणायचे. थकल्यासारखे झालेत. ताई तुम्ही काय करता? मी काय हो घरकाम, अधूनमधून शेतातलं काम. मग 10वी नंतर पुढे शिकला नाहीत? इच्छा होती पण नाही शिकता आलं. तेवढ्यात नोकर कॉफी बिस्किटं घेऊन आला. कमला त्यांचा पाहुणचार करत असताना एका वेळी 5-6 गिऱ्हाईक आली. कमलाला काउंटरकडे जायलाच लागलं. ग्राहकांना वाटेला लावून ती पुन्हा येऊन बसली. आमची अजून बरीच किरकोळ खरेदी आहे बरं का कमला. अरे घरी नाही येणार? नाही नंतर येईन एका दिवशी सवडीनं. पण या ताई नाही येऊ शकणार. ताई कुठल्या परमुलुखात जाणार नाही. कमलानं पक्कड पाने गजराच्या हातात दिले. बिल दिल्यावर गजरा हात जोडून म्हणाली, येतो आम्ही, ओळख असू द्या. श्रोते हो, हा होता धमाल या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा 13वा भाग. 14वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.